आज आपण इथं बनवलं आहे गावरान पद्धतीने एकदम झणझणीत असं माशाचं कालवण। बनवायला एकदम साधी सोपी, ना जास्त वाटण घाटण ना कोणते जास्तीचे मसाले, पण चव मात्र एकदम अप्रतिम अशी। हे कालवण बनवण्यासाठी अर्धा किलो मासे घेतलेत। मासे स्वच्छ धुवून हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून घेतलेत 10 मिनिटांसाठी। वाटणासाठी अर्धी वाटी ओलं खोबरं, 1 चमचा भाजलेले तीळ, 1 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घेतली आहे, एकदम बारीक वाटून घेतले। फोडणीसाठी 1 वाटी तेल घेतले छोटी, त्याच्यामध्ये हा मसाला घालून परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। नंतर याच्यामध्ये थोडी धना पावडर, थोडी जिरा पावडर, 2 चमचे घरगुती काळं तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, थोडीशी हळद घालून चांगलं परतून घ्यायचे। आता याच्यामध्ये 1 मोठा ग्लास पाणी घालून घ्यायचे। नंतर याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचे, 2 चमचे कोकम आगळ घालायचे आणि जे मासे आपण मॅरिनेट करून ठेवलेत ते घालून घ्यायचे। हे लगेच शिजतात मासे, तरी 1 मिनिटांसाठी झाकण ठेवायचे तेल सुटेपर्यंत। थोडी कोथिंबीर घालून घ्यायची, आपलं माशाचं कालवण तयार।